15 ऑगस्टच्या मांसबंदीच्या निर्णयावरून सध्या राजकारण तापलंय। मांसबंदीचा निर्णय काँग्रेसनं 1988 ला घेतला होता असं केशव उपाध्ये यांनी म्हटलेलं आहे। मांसबंदीचा निर्णय घेणाऱ्या पवारांचा निषेध करणार का हा सवालही त्यांनी उपस्थित केलाय। भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आदित्य ठाकरे यांना हा सवाल केलेला आहे। मांसबंदीवरून आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केलेली। या संदर्भातली केशव उपाध्ये यांची एक पोस्ट बघूया। काय खावं काय खाऊ नये याचा निर्णय सरकारने करूच नये याबद्दल दुमत नाही। फक्त विविधतेमध्ये एकता असणाऱ्या आपल्या देशातील विविध समाजांच्या भावनांचा आदर सर्वांनीच ठेवला पाहिजे अशी भाजपची भूमिका आहे। 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्यावरून महायुती सरकारवर आगपाखड करणारे आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड 15 ऑगस्ट कत्तलखाना बंदीसाठी शरद पवारांचा निषेध करणार का, विरोध करणार का, त्यांना जाब विचारणार का हा खरा प्रश्न आहे। कारण 15 ऑगस्ट रोजी कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा महायुती सरकारनं घेतलेला नाही। 12 मे 1988 मध्ये शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि काँग्रेस सत्तेत असताना घेतलेला हा निर्णय आहे। त्यानंतर महिनाभरातच शरद पवार मुख्यमंत्री झाल्यापासून हा 15 ऑगस्टचा कत्तलखाने बंदचा निर्णय पहिल्यांदा अंमलात आणला गेला। एवढंच काय, महाविकास आघाडी सरकारमध्ये 2.5 वर्षांपूर्वी हे दोघेही मंत्री असताना सुद्धा 15 ऑगस्टला कत्तलखाने बंद ठेवले होते। तेव्हा त्या विरोधात एक शब्दही हे दोघेही बोलले नाही। पण जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे यांना विस्मरणाचा आजार जडला असं म्हणणार नाही। नैराश्यात असलेल्या आव्हाड आणि ठाकरेंकडून सरकारच्या प्रत्येक कृतीविरोधात बोलण्याव्यतिरिक्त वेगळी अपेक्षाच जनता करीत नाही। महायुती सरकारने सूर्य पूर्वेला उगवतो असं म्हटलं तरी हे लोक त्याला विरोध करतील। पण आपण सगळे मास्य भक्षण करणारी लोक आहोत। आपलं पूर्वज मास्य भक्षण करत होते, अनादी काळापासून आपण मास्य भक्षण करत आहोत। अचानक त्याच्यावरती हा कुठला तरी ब्राह्मण्यवादाचा पगडा आणून ठेवायचा आणि मांसाची वरती बंदी आणायची हे कारण नाही। सत्ताधारी पक्षातले एक ज्येष्ठ नेते सुद्धा म्हणाले की कुठलाही उत्सव, कुठलाही सण, कुठलाही राजकीय प्रोग्राम कसा साजरा केला जातो, तर म्हणाले बकरं कापली जातं। त्यांचा शब्द बकरं होतं, बकरं कापलं जातं। जर त्यांना समजतं बकरं कापलं जातं तर कशाला बंदी आणून, असं आहे की फक्त द्वेष प्रक्रिया समाजामध्ये सुरू ठेवायची, याला काय अर्थ आहे का? देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला, मर्द मराठ्यांच्या महाराष्ट्राला शाकाहारी राज्य म्हणून घोषित केलंय का? कुणाच्या दबावाखाली? 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी महानगरपालिका फतवा काढते आणि त्या दिवशी मच्छी विक्रीवरती बंदी आणते। तुम्ही महाराष्ट्राला काय नपुसंक बनवताय का? छत्रपती शिवाजी महाराज युद्धावर गेले, वरण भात तूप खाऊन त्यांचे मावळे लढत होते का? ते मांसाहारच करत होते चांगल्या प्रमाणात। देवेंद्र फडणवीस हे फतवे मागे घ्या। दादांची भूमिका बरोबर आहे। ज्याला खायचं खाऊ द्या, ज्याला नाही खायचं नका खाऊ द्या, ज्याला शाकाहारी राहायचं राहावा, ज्याला नॉनव्हेज खायचं खावा। आजपर्यंत या जेवणाच्या नाहीतर खाण्यावरनं राजकारण करणं हे कधीच योग्य या महाराष्ट्रामध्ये ठरवलं गेलं नाही। ते संविधानाच्या विरोधात सुद्धा आहे। फक्त दादांनी मीडियासाठी स्टेटमेंट दिलं का तुम्ही आता पदावर आहात, तुम्ही एक मंत्री आहात, प्रशासन तुमचं ऐकतंय, मग त्या पदाचा योग्य वापर करून तुम्ही जे म्हणताय ते करून दाखवा। आता ते दाखवण्याची जी मुभा आहे या सरकारमध्ये दादांना आहे का हे मात्र बघावं लागेल। असं आहे की काँग्रेसच्या काळात घेतला निर्णय अंमलबजावणी झाली का? तुम्ही कुठलं तरी कायद्याचा आधार घेतला, कोणत्या वेळा झालेल्या निर्णयाचा आधार घ्यायचा आणि लगेच त्याची अंमलबजावणी आम्ही त्या काळात नाही केली, आत्ता केली, पण त्यांनी निर्णय घेतला होता। मग असं आहे की आम्ही त्या काळात निर्णय काँग्रेसने घेतला असेल, तुम्ही लागू करायचं का नाही करायचं तुम्ही ठरवायला पाहिजे ना। तुम्ही लागू करताय याचा अर्थ असा आहे की तुम्हाला ते करायचं आहे। लोकांना आता काय खावं याच्यावर पण तुम्ही बंदी घालायला लागला, अवघड आहे बोलले।